कृष्ण आणि व्योमासुराच्या लढाईची, जो कंसाने पाठविलेला एक राक्षस होता. एक दिवस कृष्ण आणि त्याचे सगळे मित्र खेळत होते. अरे सुदामा, चल आज काहीतरी नवा खेळ खेळूया. तुझ्या डोक्यात कुठला नवा खेळ येतोय का? नाही कान्हा, सगळे खेळ तर आपण खेळलो आहोत. मला तर काहीच सुचत नाहीये. तुझ्या डोक्यात काही उपाय आहे का? हो आहे ना. आज माझ्या डोक्यात एक नवीन खेळ आहे. आपण गाईचा खेळ खेळूया. हा कोणता खेळ आहे कान्हा? आपल्यापैकी काही जण गाय बनतील आणि मग आपण त्या गायी एकमेकांमध्ये वाटून घेऊ आणि मग त्या गायी आपण चोरी करू. अरे कान्हा, जर आपण पकडले गेलो तर आपण मार खाऊ आणि चोरी करणं तर पाप आहे ना. अरे माझ्या छोट्या बालमित्रा, आपण खेळात चोरी करणार आहोत. आपण खरीखुरी चोरी थोडीच करणार आहोत. चल आता खेळ खेळूया. सांगा, कोण बनेल गाय आणि कोण बनेल गुराखी? मी तर गुराखी बनणार. मी गाय नाही बनणार. मी पण गुराखीच बनणार. माझ्या तर कमरेत दुखतंय म्हणून मी गाय नाही बनू शकणार. खेळ सुरू होतो. कृष्णाचे 2-3 मित्र गाय बनतात आणि 2 भागात विभागले जातात. एक भाग बलरामचा आणि एक भाग मधूचा. मधूच्या भागात 3 गायी येतात आणि बलरामच्या भागात 2 गायी येतात. दोघेही आपल्या गायी घेऊन वेगवेगळ्या दिशेला चरायला घेऊन जातात. सगळी मुले गायीचा आवाज काढतात. अरे खूप मजा येते. हा तर खरंच खूप वेगळा खेळ आहे. तेव्हाच एक व्योमासूर नावाचा राक्षस त्यांच्या मागे येतो. कोणाला त्याची चाहूल पण लागत नाही. तो श्रीकृष्णाच्या शोधात आला होता. त्याला माहित नव्हतं की यातील श्रीकृष्ण कोण आहे. त्यामुळे तो त्यातील 2 गायी घेऊन पळून जातो आणि जाऊन एका गुहेत ठेवून देतो. तू कोण आहेस आणि असा का दिसत आहेस? तू कोणी राक्षस आहेस का? तुला काय पाहिजे? आम्हाला इथे का उचलून आणलेस? गप्प बसा मुलांनो, जास्त बोलू नका, नाहीतर मी तुम्हाला खाऊन टाकेन. लवकर सांगा, तुमच्यापैकी कृष्ण कोण आहे? सगळी मुले व्योमासूरचा विशाल महाकाय रूप बघून घाबरून जातात. माहित नाही कृष्णाबद्दल का विचारत आहे. कोणीही आपले तोंड उघडत नाही. सगळे म्हणतात की आम्ही कृष्णाला ओळखत नाही. व्योमासूर मुलांना गुहेत कोंडून परत कृष्णाला शोधायला निघून जातो. तो गावातील शेतकऱ्यांना उचलून हवेत घेऊन जातो आणि त्यांना विचारतो, मला सांगा, कोण कंसाच्या मागे लागला आहे? कोण कंसाचा शत्रू आहे? मी एका मुलाचा शोध घेत आहे. मला माहित आहे तो मुलगा कृष्ण आहे, पण कृष्ण आहे कुठे? मला त्याचा ठिकाणा पाहिजे आहे, नाहीतर मी तुम्हा सगळ्यांना जीवे मारून टाकेन. मला खरंच माहिती नाहीये कृष्ण कोण आहे. मी तर त्याला ओळखतही नाहीये. तुला आपला जीव नको आहे का? तुला हवं तर आम्हाला मारून टाक, पण मी कृष्णाचा ठिकाणा नाही सांगणार. जोपर्यंत तुम्ही मला कृष्णाचा ठिकाणा नाही सांगत, तोपर्यंत तुम्हाला इथेच बंद करून ठेवणार मी. असे बोलून तो परत कृष्णाला शोधायला निघून जातो. इथे बलराम आणि मधूमध्ये वाद होतो. हे बघ कृष्णा, माझ्या सगळ्या गायी चोरीला गेल्यात. या मधूने माझ्या सगळ्या गायी चोरल्यात. आता माझ्याकडे एक पण गाय नाहीये. कृष्णा, गाय तर माझी पण चोरीला गेली आहे. कोणी कुणाचं काय चोरलंय याचा निवाडा मी करणार. कृष्ण त्यांचा निकाल लावायला बसतो. बलराम आणि मधूमध्ये वाद वाढत जातो. पण कृष्ण तेव्हाच अचानक म्हणतो, हो 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 भावांनो, भांडू नका. सगळ्यात आधी याचा शोध लावा की जर मधूने बलरामची गाय चोरली आहे आणि बलरामने मधूची गाय चोरली आहे, तर सगळ्याच्या सगळ्या गायी गेल्या तरी कुठे? आपले मित्र आहेत कुठे? ते कुठेच दिसत नाहीयेत. तेव्हाच अचानक व्योमासूर राक्षस एका ब्राह्मणाच्या रूपात कृष्णाच्या समोर येतो. मुलांनो, तुम्ही तुमच्या मित्रांच्या शोधात आहात का? मुलांनो, मला माहित आहे की एका राक्षसाने त्या मुलांना गुहेत लपवून ठेवलं आहे.
त्याला माहित आहे की आपल्या मित्रांना वाचवायला कृष्ण जरूर येईल इथे. अच्छा, अशी गोष्ट आहे तर मग तर मी माझ्या मित्रांना वाचवायला नक्की जाणार. ब्राह्मण देव, मी आहे कृष्ण. कृष्णाच्या तोंडून कृष्णाचे नाव ऐकून ब्राह्मण आपले रूप सोडून व्योमासुराच्या रूपात परत येतो. कोण आहेस तू? तुझ्याबद्दल जे ऐकलं होतं तू तसा बिलकुल नाही आहेस. तू तर पूर्ण मूर्ख आहेस. मला माहित होतं की तुमच्यापैकी कृष्ण कोण आहे, म्हणून मी तुझ्या सगळ्या मित्रांना उचललं आणि त्यांनी बंदी बनवून ठेवलं होतं आणि त्यांना डोंगराच्या गुहेत लपवून ठेवलं आहे. जर तुला त्यांना वाचवायचं असेल तर तुला माझ्या बरोबर युद्ध करावं लागेल. व्योमासुराचे विशाल महाकाय रूप बघून सगळे मित्र पळून जातात. कृष्ण एकटा त्याच्या समोर उभा राहतो. माझ्या मित्रांना सोडून दे. त्यांनी तुझं काय वाईट केलं आहे आणि तू मला का मारायला आलास? साक्षात कंस महाराजांनी मला तुझा वध करण्यासाठी पाठवला आहे. मला तर वाटलं होतं की कोणीतरी खूप विशाल महाबली असेल. पण तू तर छोटासा मुलगा निघालास. तुला तर मी असंच चिरडून टाकेन. अच्छा, अशी गोष्ट आहे तर मी तयार आहे तुझ्या सोबत लढण्यासाठी. व्योमासुर आपले दोन्ही पंख पसरवून आपल्या टोकदार तीक्ष्ण नखांनी बाळकृष्णाला उचलून घेतो, मग जमिनीवर फेकून देतो. मला वाटतं तू असं ऐकणार नाहीस. तुझा मृत्यू निकट आला आहे. आता मरायला तयार हो. कृष्ण दोन्ही हातांनी त्याचे पाय पकडतो आणि दोनदा फिरवून जमिनीवर आपटतो. व्योमासुर एवढा शक्तिशाली असतो की 2-3दा जमिनीवर आपटूनही तो परत उभा राहतो. तो हवेत उडतो आणि परत एकदा कृष्णावर हल्ला करतो. कृष्णाचे सगळे मित्र परत येतात आणि कृष्ण कृष्ण नावाने ओरडायला लागतात. कृष्ण कृष्ण. मित्रांनो, चिंता नका करू. हा मला साधारण बालक समजत होता. याला तर मी मारूनच टाकणार, कारण याच्याकडे आपले सगळे मित्र आहेत. तुम्ही चिंता नका करू. तेव्हाच अचानक व्योमासूर आपल्या तीक्ष्ण नखांनी कृष्णावर वार करतो. हे बघून कृष्णाला खूप राग येतो. कृष्ण व्योमासुराच्या छातीवर जोरदार प्रहार करतो. तेव्हाच अचानक व्योमासुराच्या शरीरातील हाडे तुटून जातात आणि तो जमिनीवर जोरात पडतो आणि तिथेच मरण पावतो. कृष्ण व्योमासुराचा वध करतो. बरं झालं कृष्णा, तुला काही झालं नाही. राक्षस तुला मारायला आला होता आणि म्हणूनच त्याने आपल्या सगळ्या मित्रांना बंदी बनवलं होतं. पण तू त्याचा न घाबरता सामना केलास आणि त्याला मारून टाकलं. हो कृष्ण, जेव्हा पण काही संकट येतं तेव्हा तूच संपूर्ण गावाला वाचवतोस, सगळ्यांचे रक्षण करतोस. आज जर तू नसतास तर माहित नाही आमचे सगळे मित्र आम्हाला एक एक करून सोडून गेले असते. हे सगळं तर ठीक आहे, पण या राक्षसाने आपल्या सगळ्या मित्रांना बंदी बनवलं आहे. ती जागा कुठे आहे? अरे सुदामा, हा जेव्हा ब्राह्मण रूपात इथे आला होता तेव्हा याने स्वतःच्याच तोंडाने सांगितले होते की त्याने आपल्या सगळ्या मित्रांना डोंगरावरच्या गुहेत ठेवले आहे. कृष्ण, बलराम आणि मधु आणि बाकीचे मित्र डोंगरावर जातात आणि त्या गुहेला शोधतात. पण त्या गुहेच्या दरवाज्यावर खूप मोठा दगड ठेवलेला असतो. अरे कृष्णा, हा तर खूपच जड दगड आहे. हा तर आपल्याकडून हलणार पण नाही. आता आपण काय करायचं? आपले सगळे मित्र तर आतमध्ये अडकले आहेत. मधुने असे बोलल्यावर कृष्णाने एक जोरदार प्रहार दगडावर केला. दगडाचे तुकडे तुकडे होऊन जातात आणि गुहेचे दार उघडते. अरे कृष्णा, आम्हाला माहितीच होतं की तू आम्हाला वाचवायला नक्की येशील. त्या भयानक राक्षसने तर आम्हाला बंदी करून ठेवलं होतं. त्याने आमच्याकडून तुझी माहिती काढायचा प्रयत्न केला, पण आम्ही काही नाही सांगितलं. आम्हाला माहित होतं की आमचे रक्षण तूच करशील. तुला खूप खूप धन्यवाद कृष्णा. सगळे मित्र मिळून कृष्णाला आपल्या खांद्यावर उचलून घेतात आणि त्याच्या नावाचा जय जयकार करतात.
या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की देवाची काठी चालते तेव्हा त्याचा आवाज येत नाही,